तू काय बोलत आहेस? हां? दिव्या चिडून म्हणाली. मला ऐकायला आलं की तू आमच्या काव्याला एकदा त्रास दिला होता. त्यामुळे मी आता जे बोलत आहे ते सभ्यपणे बोलत आहे असं समजून घे. ठीक आहे. काव्याने दिव्याला शांत करत झेनकडे पाहत म्हणाली. मला कळलं आहे की तू घटस्फोटाला मान्य झालास. आम्ही इथे तुझी सही घेण्यासाठी आलो आहोत. त्याने तिच्याकडे थोडा वेळ पाहिलं. आवाज, ताट, बोलण्याची पद्धत. अचानक त्याला ओळख पटली. तू तू रिया आहेस. काव्याने काहीच न बोलता फक्त नाकातून आवाज काढला. नकारही नाही, स्वीकारही नाही. झेनची बायको फेना हे ऐकून थक्क झाली. तो विद्रूप दिसणारा अगली डकलिंग खरंच हीच होती. झेन घाई गडबडीत बोलू लागला. नाही, मी घटस्फोट देणार नाही. फेना ही मुलगी फसवणूक करते. तू तिच्यावर कसा विश्वास ठेवला? फेना संतापून म्हणाली. काय बिनबुडाचे बोलते. तू घटस्फोट मान्य आहेस म्हणूनच मी इथे आले. तेव्हा मला माहीत नव्हतं की ही फसवणूक करणारे आहे. आणि तू कुठे गेलीस? मी पाहिलं तू दिवाण समूहातून बाहेर गेलीस. म्हणे तू नोकरी सोडलीस. हिच्यासोबत गेलीस ना? एवढी भोळी कशी? कोणावरही विश्वास ठेवतेस? फेना त्याचा हात झटकत म्हणाली. नको, सोड मला. झेनने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. पण इतक्यात दिव्याने त्याला जोरात ढकललं. तो जाडा मोठा असल्यामुळे सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होता. पण दिव्या त्याला झेलू शकणार नव्हती. तो तिच्याकडे धावून येणार इतक्यात काव्याने त्याचा हात पिळला आणि त्याला टेबलावर आपटले. तो किंचाळला. काव्या शांतपणे म्हणाली. फेना, चल. हा मान्य नाही म्हणतोय. मग इथे वेळ घालवण्याचा उपयोग नाही. ती मान हलवत बाहेर निघाली. तिघी तिथून निघून गेल्या. त्या दिवशी त्यांनी फेनाची नवीन नोकरीसाठी ट्रेनिंगसाठी कंपनीत नोंदणी केली. रात्री फेना घाबरलेली काव्याकडे आली. काव्या, झेन माझ्याशी भेटायचं म्हणतो, बोलायचं आहे. काव्या थंडपणे बोलली. त्याला सांग, कंपनीत येऊ दे. भाड्याच्या घरात भेटणं सुरक्षित नाही. फेनाला ते पटले. थोड्याच वेळात झेन कंपनीत आला. कंपनीत पाऊल टाकताच तो लोभाने आजूबाजू चोखाळू लागला. किती मोठी कंपनी, किती श्रीमंती. फेना एका मीटिंग रूममध्ये थंड चेहऱ्याने म्हणाली. चल आत बोलू. झेन खुशीत तिच्या मागून गेला. फेना, मी चूक केली. मला आणखी एक संधी दे. आपण गावाकडे किती वर्षे एकत्र सुखात राहिलो. एक चूक झाली, पण आता कळलं मला. मी तुझी काळजी घेईन. तुझे आई बाबा घटस्फोट नको म्हणतायत. माझेही. लोक काय म्हणतील? लग्नाला किती दिवस झालेत. शहरात नोकरी लागली म्हणून लगेच घटस्फोट? झेनने काल तिला सोडल्यानंतर दिवाणसमूहात चौकशी केली आणि तो शॉक झाला. काव्या आपल्या स्वतःच्या कंपनीची मालकीन. तिनेच अध्यक्ष दिवाणला पाडले. काव्या मोठी व्यक्ती आहे. फेना, अशा बायकोला घटस्फोट दिला तर त्याचंच नुकसान होईल. त्याच्या आईने तर त्याला स्पष्ट सांगितले होते, तिला गर्भवती कर, मग ती पळू शकणार नाही. फेना थंड आवाजात बोलली. नाही, एकदा धोका दिलास म्हणजे कायमचा धोकेबाज. मला तुझ्यावर विश्वास नाही. तुला लोक काय म्हणतील याची लाज नाही. घटस्फोट केला तर गावभर बदनामी होईल. तुला लाज वाटत असेल तर सांग की मीच घटस्फोट मागितलाय. तू? झेन संतपला. ठीक आहे, घटस्फोट हवा असेल तर माझ्या कुटुंबाने दिलेला 1 लाखाचा हुंडा परत दे. तो हुंडा फेनाच्या आई वडिलांनी कधीच परत दिला नव्हता. ते घटस्फोटालाच तयार नव्हते. फेना म्हणाले. घटस्फोटानंतर मी परत देईन. आधी घटस्फोट कर. आणि तू पैसे देण्याआधी गायब झालीस तर? मी मान्य नाही. मला मान्य नाही? फेना विचारते. मग तुला काय हवं आहे? झेन हसत म्हणाला. माझ्या माहेरी चल. तुझ्या आईबाबांकडून पैसे आण. मग आपण घटस्फोट करू. फेनाने नाईलाजाने मान डोलावली. पण झेनच्या मनात काहीतरी दुसरंच होतं. एकदा ती त्याच्या घरात पोचली की तो तिला कैदच ठेवणार होता आणि गर्भवती करणार होता. काव्या ऑफिसमध्ये व्यस्त असताना फोन वाजला.
कॉल राजदीप दिवाणचा होता. दिवाण साहेब, काव्य उचकल्यागत म्हणाली. राजदीप उपरोधिक हसला. तू म्हणाली होतीस की मुलीच्या बदल्यात स्वतः येशील, पण अजून आलीच नाहीस. मुलीवरचं प्रेम खोटं आहे का? काव्या शांतपणे म्हणाली. मी आले तरी तू आयशाला सोडशील याची खात्री काय? जर तू नाही सोडलंस तर? तो हसला. म्हणजे तू तिला सोडून चाललीस? काव्या रागाने म्हणाली. रुद्रल, तू काही करू शकत नाहीस म्हणून माझ्यावर चाललीस? यात अर्थ काय? मी मेले तरी तुझ्या दिवाण समूहाचं नुकसान कमी होणार नाही. राजदीप थंड आवाजात म्हणाला. ठीक आहे, मग एक काम कर. रुद्रकडे दिवाण समूहाविषयी एक फाईल आहे, ती मला आणून दे. मग मी आयशाला सोडतो. काव्या शांत राहिली. तू मला फसवणार नाहीस याची खात्री काय? तो कटाक्षाने म्हणाला. माझ्या मागच्या न येण्याचा प्रकार तुला समजला असेल. तुझा मेल उघड. त्याने कॉल कट केला. काव्याचे हात थरथरू लागले. तिने मेल उघडला आणि तिच्या श्वासात श्वास राहिला नाही. तो व्हिडिओ होता आयशाचा. ती जिवंत होती, पण कैदेत. अंधुक काळोखात बुडालेला तो व्हिडिओ. आणि अचानक एक माणूस आयशाच्या गालावर चाप मारतो. आयशा जोरजोरात रडू लागते. तिच्या हंबरडा फोडणाऱ्या रडण्याने काव्याचं हृदय फाटून निघालं. कसं काय? ते असं कसं करू शकतात तिच्यासोबत? काव्याला त्या क्षणी वाटलं ती सरळ दिवाण समूहात धावून जावी आणि राजदीप दिवाण याला तिथून ओढत बाहेर काढून भर रस्त्यात तुकडे करावे. पण यात संपत नव्हतं. त्या राक्षसाने पुन्हा आयशाचा हात पकडला आणि तिच्या निरागस चेहऱ्यावर चाकूचा वार केला. आयशाची किंकाळी ऐकून काव्य थिजून गेली. त्या क्षणी काव्य उठली आणि थेट अर्जुन गायकवाडच्या घराकडे धावली. ती घरात शिरली. सरळ रुद्रच्या स्टडीत घुसली. रुद्र, तू म्हणाला होतास की राजदीप दिवाण आयशाला हातही लावणार नाही. हे बघ हा व्हिडिओ. त्याने आयशाचा चेहरा चिरला आहे. रुद्र काही क्षण धिजला. मग तिचा फोन हातात घेऊन व्हिडिओ पाहू लागला. काव्य अजूनही थापा टाकत होती. अश्रूंनी, रागाने, भीतीने तिच्या डोळ्यात वादळ उचलत होतं. रुद्र गंभीर झाला. हे अशक्य आहे. अशक्य? हे काय आहे मग? कल्पना आहे का? स्पष्ट दिसते. मी आता तिथे जाणार आहे. मला रोखू नकोस. मी आयशाला या नरकातून बाहेर काढणारच. इतकी लहान, इतकी सुंदर. त्याने तिचा चेहरा. काव्याचे डोळे संतापाने अंगार झाले. रुद्र पुढे येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवू पाहतो. काव्या, शांत हो. आपण ठरवलं होतं. काव्या त्याचा हात झटकून म्हणाली. तू मला थांबवलंस म्हणूनच हे सगळं झालं. मी आधीच गेले असते तर आयशावर एक ओरखडा देखील पडला नसता. तूच तिच्या आयुष्याची जुगार खेळतो आहेस. तुझ्यासाठी ती कोण आहे? त्रास देणारी मुलगी? तुला तिचं अस्तित्वही नकोय ना? कारण तुला आदित्य आहे, मुलगा आहे, वारस आहे. मग आयशा कोण? एक ओझं? काव्या. रुद्रचा संयम तुटला. त्याचा आवाज दणाना ठोकला. पण काव्याला आता काहीच फरक पडत नव्हता. ती त्याच्याकडे एक दीर्घ थंड नजरेने पाहते आणि वळून बाहेर निघून जाते. रुद्र संतापाने स्टडीचे दार आपटतो. तेवढ्यात माधव धावत आत येतो. सर, काय झालं? पुन्हा वहिनींशी वाद झाला? पण मी ऐकलं वहिनींनी तुमच्याबद्दल जे बोललं ते थोडं जास्तच होतं. माधवला माहिती होतं. रुद्र बाहेरून कठोर दिसत असला तरी मनापासून तो आयशा आणि काव्या दोघांवर प्रेम करतो. पण काव्याला ते जाणवत नव्हतं. ती आई होती, चिंतेने वेडी झालेली. माधव म्हणाला. सर, आत्ता राग करण्याची वेळ नाही. तुम्ही वहिनींना थांबवलं नाही तर त्या काहीतरी चुकीचं करतील. रुद्र खोल श्वास घेतला. काव्यावर नजर ठेवा. काव्या बाहेर आली आणि पाहते. रुद्र तिच्या मागे आलेला नाही. तिने सुटकेचा निश्वास टाकला. ती जाणीवपूर्वक रुद्रवर आरोप केले होते. त्याला दुखवून ती दूर करायला.
जेणेकरून ती स्वतः राजदीपकडे जाऊ शकली असती आणि आयशाला परत आणू शकली असती. तिने लगेच राजदीपला फोन लावला. तू आयशाला खरंच मारायला लागला आहेस काय? राजदीप दिवान हसला. मी काही दानशूर नाही. तू माझं ऐकलं नाहीस म्हणून तुझ्या मुलीला त्रास होतोय. त्यात मी काय करू? मी स्वतःला तिच्याशी अदलाबदल करेन. माझा बदला घे, पण आयशाला सोड प्लीज. खूप उशीर झाला काव्या. आता मला फक्त एकच गोष्ट हवी आहे. दिवान कंपनीची फाईल. ती आणून दे, मग तुझी मुलगी सुरक्षित राहील. तो फोन कट करतो. राजदीप, तू नराधम, पिशाच्च. काव्या स्वतःशीच ओरडते, परंतु तिचा राग सर्वात जास्त रुद्रवर होता. तो सुरुवातीलाच तिला आयशाशी अदलाबदल करू देत असता तर आज असं काहीच घडलं नसतं. दरम्यान रुद्र पुन्हा स्टडीत शांत बसतो. हा व्हिडिओ काहीतरी गडबड आहे, रुद्र म्हणाला. राजदीप फोनवर बोलताना असा वेडा नव्हता. तो एवढा मूर्ख नाही की गायकवाड कुटुंबाचा रोष ओढवून घेईल. माधवने लगेच व्हिडिओची तपासणी केली. थोड्या वेळात तो परत आला. सर, तुम्ही बरोबर होतात. व्हिडिओ बनावट आहे. राजदीप दिवानने काव्याला फसवलं. रुद्र शांत पण क्रूर आवाजात म्हणाला. त्याच्यावर अधिक दबाव टाका. तो आयशाला परत देईपर्यंत मी दिवाण समूहाला जिवंत ठेवणार नाही. हो सर. तसेच आयशाचा शोध लावणं ही पहिली प्राधान्य आहे. मी अर्धा तपास पूर्ण केला आहे. 2 दिवसात स्थान मिळेल. माधव म्हणाला. ठीक. लीलाला सांग, मला औषध देऊ नकोस. मी झोपलो तर एखादी महत्त्वाची माहिती निसटेल. माधवने त्याला दयाळू नजरेने पाहिलं. काव्याला त्याचं किती प्रेम आहे याची कल्पनाही नव्हती. तो तिच्यासाठी, आयशासाठी अनेक दिवस झोपला सुद्धा नव्हता. पण आई झालेली काव्या तिचा प्रत्येक क्षण भीतीने, वेदनेने तुटत होता.